ऑगस्ट महिन्यामध्ये आर्थिक संदर्भात किंवा पैशाची सनसन ही जबरदस्त तुम्हाला जाणवली होती आणि त्याचा सरळ सरळ परिणाम तुमच्या मानसिकतेवर सुद्धा झाला होता. घरातलंही वातावरण बिघडलं होतं. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास यांनीही डोकं वर काढलं होतं. अर्थात साडेसाती म्हणजे शनी जो तुमच्या राशीतून भ्रमण करत होता तो मार्च महिन्यानंतर निघून गेला असला तरी साडेसातीचे जे चटके आहेत ते काही कमी झालेले नाही. साध्या साध्या गोष्टींमध्ये सुद्धा अपयश मिळत आहे. समोरची माणसं वेगळ्या प्रकारे वागत आहेत. आपण जरी बरोबर असलं तरी परिस्थिती मात्र आपल्या विरोधात जात आहे. मग नेमकं काय करायला हवं? सप्टेंबर महिन्यामध्ये जे ग्रहण जे तुम्ही ऐकलेलं असेल त्याचा प्रभाव परिणाम नेमका तुमच्या राशीवर कशा प्रकारे होणार आहे? अर्थात ग्रहणापासून वाचता येणार नाही, परंतु ग्रहणाचे जे परिणाम आहेत हे नेमके कशा प्रकारे कमी करता येतील? तुमचा दृष्टिकोन नेमका कसा असायला हवा? गोष्टी कशा प्रकारे हाताळायला हव्या? तुमची मानसिकता नेमकी कशी असायला पाहिजे? या सर्व संदर्भातली खुलासेवा चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला हे जाणून घेणं थोडंसं महत्त्वाचं आहे की तुमची जी साडेसाती आहे ही संपूर्णपणे संपलेली नाही. जो शनी आहे हा शनी तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि आता तो वक्री झालेला आहे. यापेक्षा ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहूचं जे भ्रमण आहे हे राहूचं भ्रमण तुमच्याच राशीमध्ये होणार आहे आणि सप्टेंबर महिन्याच्या 7 तारखेला जो ग्रहण आहे ते ग्रहण किंवा त्याचा जो प्रभाव आहे तो दिसून येणार आहे. ग्रहणाबद्दल तुम्ही ऐकलं असेल की ग्रहणाच्या वाईट बाजू सुद्धा ऐकलेल्या असतील बऱ्याच प्रमाणात, परंतु यामधून ग्रहणापासून किंवा ग्रहणाच्या प्रभावापासून तुम्ही स्वतःला वाचवून सुद्धा शकता. साधी सरळ सोपी गोष्ट म्हणजे ज्या गोष्टी होत आहेत त्या गोष्टीकडे साक्षीत्वाने पाहणं किंवा त्रयस्थपणे बघणं, त्यामध्ये गुंतलं न जाणं, ही गोष्ट लक्षात घेणं अतिशय आवश्यक आहे. बऱ्याच वेळेस तुम्हाला जाणवेल की समोरच्या परिस्थिती आहे त्या आपल्या हाताबाहेर साधलेली आहे किंवा मग त्यावरती काहीतरी गोष्टीचा तातडीने इलाज करायला हवा किंवा काही गोष्टींबद्दलची रिस्क घ्यायला हवी, परंतु ह्या ट्रॅपमध्ये मात्र अडकू नका. लक्षात घ्या, या संपूर्ण महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये जर का तुम्ही कुठल्याही प्रकारची रिस्क घेतली तर ती रिस्क तुमच्या अंगलटी येऊ शकेल. कदाचित असंही होईल की तुम्ही इतरांना सांगितलेल्या काही गोष्टी त्यांच्या बाबतीत बरोबर ठरल्या असेल, परंतु ज्यावेळेस तुम्ही त्या गोष्टी करायला जाल त्यावेळेस मात्र गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार नाही आणि त्याचा उलटच परिणाम तुम्हाला दिसून येईल. कारण राहूचं जे भ्रमण आहे किंवा ग्रहण जो आहे ते ग्रहण जे होत आहे या संदर्भात तुम्हाला काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. गोष्टी नेमक्या तुमच्या विरोधात जातील आणि त्यामध्ये तुम्ही फसाल. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. कुठल्याही नवीन कामाची सुरुवात तुम्ही या महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये अजिबात करू नका. असं तुम्हाला वाटेल की कुठेतरी जाऊन आपण काही रिस्क घ्यायला हवी, याच्यातून बाहेर पडायला हवं. स्ट्रेस पैशाच्या संदर्भात असेल, आर्थिक संदर्भात असेल, नाते संबंधामध्ये कुठल्याही बाबतीमध्ये असू शकेल, मात्र तुम्हाला इथे खंबीरपणे भूमिका घ्यायला हवी. परिस्थिती जर का आपल्या हातात नसेल, जर का परिस्थिती विरोधात असेल तर संघर्ष करू नका. दमून जा, थकून जा आणि गोष्टी मात्र तुमच्या विरोधात होतील. तर या संदर्भात थोडीशी काळजी घ्या, स्वतःवर नियंत्रण ठेवा आणि साक्षीत्वाने बघण्याचा प्रयत्न करा. तर मात्र बघा, लक्षात घ्या, ग्रहण होणार, त्याचे प्रभाव ते होणार, परंतु तुम्ही त्याला कसं रिॲक्ट करताय यावर तुमची जी क्षती आहे किंवा तुम्हाला होणारे जे त्रास आहेत हे जास्त अनुभवास येणारे आहे किंवा ते जास्त अवलंबून आहे. त्यामुळे तुमची जी भूमिका आहे हे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. आता सांगितल्या प्रमाणे कुठल्याही प्रकारची इनिशिएटिव्ह घेऊ नका. स्वतः त्या गोष्टीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्यासाठी अतिशय चांगली गोष्ट म्हणजे गुरु जो तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे तो नवम दृष्टीने तुमच्या राशीला पाहतो आहे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे कुठेतरी जाऊन गुरुचं जे बळ आहे हे तुम्हाला मिळणार आहे. साडेसातीमध्ये गुरुचं बळ सुद्धा तुमच्या राशीला नव्हतं. याचा जो चाललेला कालावधी आहे ज्याला आपण ग्रहण कालावधी म्हणू, त्या दरम्यान गुरुचं बळ मात्र तुमच्यासाठी आहे नक्कीच. तर या संदर्भात स्वतःवरती नियंत्रण तुमचं किती आहे तो परीक्षेचा कालावधी आहे आणि त्यावरच अवलंबून असणार आहे तुमचा येणारा कालावधी कसा असेल हे. यानंतर आपण चर्चा करू आर्थिक संदर्भात. आर्थिक जो संदर्भ आहे अर्थातच ऑगस्ट महिन्यामध्ये बराचसा डामाडोल झालेला होता. अर्थात
तुमच्या द्वितीय स्थानामध्ये शनी भ्रमण करतोय, तो वक्री झालेला आहे, तिथे नेपच्यून सुद्धा आहे. राशीचा जो धनेश आहे गुरु, जो तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, आणि राशीचा जो लाभेश आहे बुध, हा बुध तुमच्या सप्तमातून अष्टम स्थानात भ्रमण करणार आहे. लक्षात घ्या, तुमच्या राशीसाठी 3 जे ग्रह आहेत ते सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत, गुरु, बुध आणि शुक्र, तुमच्या आर्थिक सुबत्तेसाठी. आणि शुक्राबद्दल सांगायचं झालं तर शुक्र जो ग्रह आहे, हा शुक्र ग्रह सुद्धा 15 तारखेनंतर तुमच्या सप्तमात येणार आहे. आर्थिक संदर्भामध्ये फारसे काही काळजी करू नका. एवढं नक्की सांगू शकतो की ऑगस्ट महिन्यापेक्षा सप्टेंबर महिन्याचा जो कालावधी आहे तो आर्थिक संदर्भात बराचसा तुमच्या अपेक्षेप्रमाणे असेल. या संदर्भात काळजी करू नका. आणि मला ठाऊक आहे की तुमची जी रास आहे ही खर्च करणारी नाही आहे, आणि गेल्या काही महिन्याचा जर का अनुभव घेतला तर निश्चितच पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे याचं भान तुम्हाला नक्कीच आलेलं असेल. या संपूर्ण महिन्यामध्ये सुद्धा ते भान ठेवणं गरजेचं राहील. इथे आणखीन एक गोष्ट की जी तुमच्याकरता चांगली राहील ती म्हणजे, जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर अर्थातच या संपूर्ण महिन्यामध्ये काही चांगले ट्रेड्स होतील, तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी होऊ शकते. तर या संदर्भात गोष्टी तुमच्या साईडने किंवा तुमच्या बाजूने होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. यानंतर गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो चतुर्दश आहे शुक्र, हा शुक्र तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. इथे एक गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, गेल्या 1-6 महिन्यामध्ये घरातल्या व्यक्तींबरोबरचे तुमचे नातेसंबंध काही ठीक नव्हते. छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होत होते, ते त्या दिवशी जमत नव्हतं, पटत नव्हतं. घरातलं वातावरण एकंदरीत गढूळ होतं. घरामध्ये आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा काही त्रास तुम्ही पाहिलेले असते. या महिन्यामध्ये याच्यापासून तुम्ही मुक्त होता, किंवा या महिन्यामध्ये घरातल्या जे व्यक्ती असतील त्यांच्यावरचे नातेसंबंध तुमचे बऱ्याच प्रमाणात रुळावरतील. खास करून 15-16 तारखेनंतर तुम्हाला याचा अनुभव चांगल्या प्रकारे येईल. लव्ह लाईफ किंवा रिलेशनशिप याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो पंचमेश आहे बुध, हा तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. 16 तारखेनंतर तो तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करत, परंतु इथे गुरु जो ग्रह आहे हा गुरुग्रह भ्रमण करत आहे. साधारणतः जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप जरी बनवायची असेल तर हा संपूर्ण कालावधी अतिशय चालणार आहे. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबरचे नातेसंबंध चांगले राहिल्यामुळे अर्थातच तुमची सुद्धा मानसिकता ही चांगलीच राहील, दिवीपुरी होईल. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांना ऑगस्ट महिन्यामध्ये त्रास झालेले असते. या महिन्याच्या मध्यानंतर साधारण 16-17 तारखेनंतर त्यांचे सुद्धा जे कालावधी आहे तो बराचसा चांगला राहील. खास करून तुमची जी मानसिकता आहे ती बरीचशी पॉझिटिव्ह किंवा सकारात्मकता त्यामध्ये दिसून येईल. जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा कालावधी अतिशय चांगला राहील. याचा अर्थ हाच आहे की तुम्हाला प्रयत्न तर करावे लागतील, परंतु प्रयत्नांना तुमच्या अपेक्षेप्रमाणे यश मात्र निश्चित आहे. त्याच्यामुळे तशी काहीही काळजी करू नका. या महिन्यामध्ये फक्त नवीन कामाची सुरुवात ज्याला आपण म्हणतो त्या संदर्भात थोडी काळजी घ्या, कारण ग्रहणाचा आपला प्रभाव आहे. साधारण 15 तारखेनंतर तो सुद्धा प्रभाव बऱ्याच प्रमाणात कमी होईल. यानंतर वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो पंचमेश आहे रवी, हा पंचमातच भ्रमण करतोय. तिथेच केतू सुद्धा आहे आणि शुक्र सुद्धा येणार आहे 15 तारखेनंतर. तर एकंदरीत सांगायचं झालं, विवाहित असा तर असं निश्चित वाटेल या संपूर्ण महिन्यामध्ये गेल्या 10-12 दिवसामध्ये सुद्धा तुम्ही अनुभवलेलं असेल की जो वैवाहिक जोडीदार आहे हा तुमच्यावर थोडासा हावी होतो आहे विचारांनी, आणि ते तुम्हाला जमत नाही आहे, पटत नाही आहे. कारण तुमची जी रास आहे यांच्यासाठी सेल्फ रिस्पेक्ट सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि डिसिप्लिन अशा प्रकारची रास आहे. तर विनाकारण समजा समोरचा व्यक्ती आपल्याला ते ओव्हर पॉवर धरलेला तुम्हाला अजिबात आवडत नाही. या महिन्यामध्ये अशा प्रकारच्या काही गोष्टी होतील आणि कुठेतरी जाऊन तुमच्या भावनांचा बांध फुटेल आणि थोडेसे वादविवादाचे प्रसंग सुद्धा निर्माण होते. साधारण 10-12 तारखेच्या आसपास हा जो प्रभाव आहे हा थोडा जास्तच जाणवेल. या संदर्भात जे मी मगाशी सांगितलं सुरुवातीला अगदी, की कुठली जरी गोष्ट झाली आणि ती जरी तुम्हाला आवडत नसेल, टोकाची जरी वाटत असेल, तर फक्त पाहण्याचा प्रयत्न करा, स्वतः त्यामध्ये उतरू नका. जी काही परिस्थिती असेल त्याला सामोरं जा, परंतु संघर्ष करू नका. कारण जर का संघर्ष केला तर गोष्टी तुमच्या विरोधात होणार आहेत. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. वैवाहिक जीवनाबद्दल सुद्धा अशाच प्रकारच्या काही गोष्टी घडण्याची शक्यता बराच वाटत आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर राशीचा जो कर्मेश आहे मंगळ, हा मंगळ तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. दिनांक 14 तारखेनंतर हा मंगळ तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल.
इथे एक गोष्ट चांगली आहे की जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. तर जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. त्या बाबतीमध्ये काहीही मोठे प्रॉब्लेम येणार नाही. या संपूर्ण महिन्यामध्ये थोडंसं धार्मिक दर्शन किंवा देवळात वगैरे जाणं किंवा धार्मिक भाव हा तुमच्यामध्ये जागृत होईल. अर्थात तुमची जी रास आहे ही फार काही धार्मिक नाही आहे, परंतु चांगले विचार तत्संबंधी चांगली कामं आणि त्या संदर्भात तुमचं ट्रॅव्हलिंग वगैरे या महिन्यामध्ये होण्याची शक्यता बऱ्याच म्हणत आहे. तर एकंदरीतच जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की तुमच्या राशीमध्ये जे ग्रहण होणार आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्या संदर्भात ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या जर का व्यवस्थितपणे लक्षात ठेवल्या तर अर्थातच ग्रहणाचे फार मोठे परिणाम काही तुम्हाला मिळणार नाही. यानंतर काही दिवसामध्ये काही ग्रहयोग सुद्धा आहे, त्या संदर्भातला सुद्धा थोडा विचार करू की त्याचे जे प्रभाव परिणाम असतील हे नेमके कशा प्रकारचे मिळतील. जसं की दिनांक 10 तारखेला रवी आणि केतूची जी युती आहे ती होणार आहे. ही युती तुमच्या 7व्या स्थानात किंवा 7म स्थानात होणार आहे. जे मी मगाशी सांगितलं की वैवाहिक जोडीदार तुमच्या ती हवी झाल्यासारखे वाटते आणि त्यांच्या पुढे तुमच्या सेल्फ रिस्पेक्टला धक्का लागण्यासारखे प्रसंग निर्माण होऊ शकते. तर असाच काहीसा हा कालावधी असणार आहे. लक्षात घ्या या दिवसांमध्ये म्हणजे 10, 12, 13, 14 त्या सगळ्या दिवसामध्ये अशाच प्रकारचे काही अनुभव येतील की तुमचा जो वैवाहिक जोडीदार आहे हा तुमच्या अपोजमध्ये जातो आहे, तुमच्या विरोधात उभा ठाकतो आहे किंवा तुम्हाला तुमच्या ते अधिराज्य गाजवतो वगैरे आहे. अशा प्रकारची काही भावना किंवा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यासारखं तुम्हाला वाटेल. थोडंसं स्वतःवरती कंट्रोल ठेवा, ॲडजस्ट होण्याचा प्रयत्न करा. यानंतर दिनांक 11 तारखेला बुध आणि केतूची सुद्धा युती होणार आहे. गैरसमज तुमच्या दोघांमध्ये होऊ शकते आणि त्याचा परिणाम वैवाहिक जीवनाच्या सामंजस्यावर होईल. तर या संदर्भात सुद्धा थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. रवी बुधची जी युती आहे ही युती वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरला जाणं, आता ती जी युती आहे ही 13 तारखेला होणार आहे. तर वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरला जाणं, चांगला वेळ टाईम स्पेंड करणं अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकते. याचप्रमाणे दिनांक 17 तारखेला शनी आणि बुधाचा प्रतियोग होणार आहे. शनी जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो बुध तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करेल, या दोघांचा प्रतियोग खास करून या दरम्यान पैशाच्या संदर्भातले व्यवहार थोडीशे काळजीपूर्वक करा. आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात फसगत होणं अशा साऱ्या प्रकारचे काही अनुभव होते आणि त्याचे मानसिक त्रास तुम्हाला होऊ शकते. या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. दिनांक 18 तारखेला नेपच्यून बुधाचा जो प्रतियोग आहे हा घरातलं वातावरण थोडंसं बिघडवू शकेल. तर मग असे मी जे सुरुवातीपासूनच सांगतो आहे या संपूर्ण महिन्यामध्ये तुमची मानसिकता बिघडवणारे अनेक प्रसंग येतील, अनेक योग होतील, परंतु त्याला धैर्याने सामोरं जाणं गरजेचं राहील. दिनांक 19 तारखेला हर्षल आणि बुधाचा त्रिकोण योग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो बुध तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा जो त्रिकोण योग होणार आहे हा तुम्हाला आर्थिक संदर्भात चांगल्या गोष्टी निश्चित दे, काही अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकतील. याचप्रमाणे तुमचं इन्कम कशा प्रकारे वाढावं या संदर्भातले काही संकल्पना तुमच्या समोर येऊ शकतील. दिनांक 23 तारखेला नेपच्यून आणि रवीचा प्रतियोग होणार आहे. रवी जो तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतोय त्याबरोबर द्वितीयांचा जो नेपच्यून आहे हा प्रतियोग करणार आहे. तर साधारण या दरम्यान थोडीशी काळजी घ्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे डोकं वर करू शकते की ज्याचं रिझनिंग होणार नाही, त्याचं कारण समजणार नाही. अर्थात कारण हा हे मानसिक तणावच असते. या संदर्भात थोडीशी काळजी घ्या. जी सुरुवातीपासून एकदा आपण चर्चा करतोय की हे ग्रहण होणार आहे दिनांक 7 तारखेला. अर्थात त्याचा प्रभाव हा तुमच्या राशीवरती म्हणजे कुंभ राशीवरती सर्वात जास्त होणार आहे आणि सरळ परिणाम हा तुमच्या मानसिकतेवरती होईल. असं धरून चाला की थोडीशी तुमची परीक्षा आहे आणि या परीक्षेच्या दरम्यान तुम्ही स्वतःला कसं रिप्रेझेंट करता आहात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझा संपूर्ण विश्वास आहे की तुमची जी रास आहे ही डिसिप्लिन आहे. म्हणजे एखादी गोष्ट जर का तुम्ही मनात घेतली तर ती पूर्ण करून दाखवता, तडीच नेता. हट्टी आहे, परंतु ही जी हट्टीपणाचा जी एनर्जी आहे, जी ऊर्जा आहे ती सकारात्मकतेने दाखवण्याचा हा कालावधी आहे. तर तुम्ही या संदर्भात नक्की विचार करा आणि स्वतःच्या भावभावनावर नियंत्रण ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करा आणि ते करून सुद्धा दाखवा. यानंतर या महिन्याची जी अमावस्या आहे ती आहे 21 तारखेला तुमच्या 7व्या स्थानामध्ये. या संदर्भात
वैवाहिक जोडीदाराबरोबर मतभेद, मतवैचित्र आणि गैरसमजाचं वातावरण तयार होईल. समजा तुमच्या वैवाहिक जोडीदाराला काही आरोग्याच्या संदर्भातले त्रास असतील तर ते सुद्धा या दरम्यान डोकं वर करू शकते. या संदर्भात काळजी घ्या. महत्त्वाचं म्हणजे जे मी सांगितलं की ग्रहणाचा जो कालावधी आहे किंवा तुमची मानसिकता जर त्या तुम्ही व्यवस्थितपणे ठेवली तर अर्थातच या महिन्यामध्ये फारसे काही त्रास होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी गोष्ट गेल्या महिन्यात जास्त त्रासदायक होती, आर्थिक संदर्भ किंवा आरोग्य, ह्या परिस्थिती ही जी गोष्ट आहे ही गोष्ट सप्टेंबर महिन्यात तेवढी त्रासदायक राहणार नाही. धन्यवाद.